जेवढे काही सण आहेत भारतामध्ये तेवढे हे बोधप्रद सण आहेत. बोध आहे त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीत बोध आहे. विवाह संस्कार त्याच्यामध्ये बोध आहे. पती पत्नी जवळ असतानाही एकमेकाला दिसत नाही. कशामुळं? अंतरपटामुळं. सोप्या भाषेत त्याला पडद्यामुळं. तसं अज्ञानाच्या पडद्यामुळं. सर्व सुखाची इच्छा सगळेच करतात, पण ते जवळ आहे हे लक्षात येत नाही. तर अज्ञानाचा पडदा बाजूला गेलाय की अरे सर्व सुखरूप तर मीच आहे असं लक्षात येत असतं. सगळे सण हे सगळे बोधप्रद आहे. त्यात पोळा जो आहे, हा पोळा ती गोमाता तिचं लेकरू आपल्या स्वाधीन करते. ते बिचारे आपल्या शेतीत काम करतात, आपल्याला उत्पन्न काढून देतात, आणि आपण त्यांना त्या दिवशी कमीत कमी मोठ्या प्रेमानं आपला भाऊ म्हणून त्याला जीव लावायचा असतो, त्याची देव म्हणून पूजा करायची असते, त्याला हे करायचं असतं. असा हा पोळा सण आहे. पण आता न कळाल्यामुळं काही काही बिचारे त्याला पुढं काढण्याकरता मारहाण करतात. हे बरोबर नाही, आणि त्याचाही दोष नाही बिचाऱ्याचा. त्याच्यात दोष असल्यामुळे त्यालाही कळत नाही, म्हणून न बोलणे हे जी भले. तर हा अशा प्रकारचा हा पोळा सण आहे. हा सगळ्यांना आनंदानं साजरा करायला पाहिजे. आणि हे ते बैल ज्याला आपण म्हणतो ते वृषभ आहे, धर्माची मूर्ती आहे, शास्त्र सांगतं ते. आणि गोमाता ही पृथ्वीच्या रूपानं देवाकडे जात असते संकटात नाना प्रकारच्या. अशा प्रकारचा हा पोळा सण सगळ्यांनी आनंदानं साजरा करावा. त्याच्यात प्रेमानं साजरा करावा. मान अपमानात उगाच वेळ घालवायचा. पिढ्यानं पिढ्या त्याच्यातच गेल्या. खरं म्हणजे आपले खरे वडील साधू संत आहेत, वाडवडील खऱ्या अर्थानं. येथ वडील जे करती तया नाम धर्म ठेवती, म्हणजे जे योग्य मार्ग दाखवतात ते खरे श्रेष्ठ आहे. पण आपण काय म्हणतो, म्हातारं सांगून गेलं पोळ्याचा बैल पुढेच काढ, मेला तर हरकत नाही. म्हणजे त्याच्याकरता अनेक पिढ्या गायब झाल्या. हे कशाला करायचं? त्यांना जीव लावायचं. बैल पुढं राहू का मागं राहू, त्याला जीव लावायचा बिचाराला, त्याला खाऊ घालायचं. त्या निमित्तानं आपणही दोन घास खायचे प्रेमानं. आता इथं मारा हाण्या झाल्यावर ते घरात खाणं तरी गोड लागेल का? तर त्याच्यापेक्षा वास्तविकता ध्यानात घेऊन त्या वृषभराजांना जीव लावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सगळ्या प्राणीमात्रावर दया करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अशी सन्मती या पोळ्याच्या निमित्तानं सगळ्याला प्राप्त हो ही शुभेच्छा.